तिगाव येथे त्रिदिवसीय भव्य शंकरपटाचा थरार अनिल बिसेन यांच्या हस्ते शानदार उद्घाटन। नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। तिगाव प्रतिनिधी ग्रामीण संस्कृतीचे वैभव आणि वैशिष्ट्य असलेल्या त्रिदिवसीय भव्य शंकरपटाचे बैलगाडा शर्यत आयोजन तिगाव येथे करण्यात आले आहे। आज दिनांक फेब्रुवारी 28 रोजी या ऐतिहासिक पटाचा उद्घाटन सोहळा परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। मुख्य उद्घाटन आणि अध्यक्ष या भव्य शंकरपटाचे उद्घाटन देवरी पंचायत समितीचे सभापती माननीय अनिल बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजोरा जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या सौ उषाताई मेंढे लाभल्या होत्या। प्रमुख पाहुणे आणि निमंत्रित मान्यवर या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ललित ठाकूर आणि दिगंबर बोपचे उपस्थित होते। त्यांच्यासह खालील प्रतिष्ठित व्यक्तींनी कार्यक्रमाची शोभा वाढवली। कुंजन कुमार तुरकर, सरपंच तिगाव तथा रिपोर्टर अशोक शेंडे सर, मुख्याध्यापक समर्थ विद्यालय, यशवंतराव पुंड आणि अशोक पटले, संदीप तिरेले उपसरपंच, दुधरामजी गायदने माजी पोस्टमास्टर व घनश्याम गायदने पोलीस पाटील, कैलास मेश्राम तंटामुक्ती अध्यक्ष, दिनेश बोपचे ग्रामपंचायत सदस्य, नरेश बोपचे संपादक सत्यको जानो न्यूज। आयोजन आणि व्यवस्थापन समिती हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समितीच्या सदस्यांनी चोख नियोजन केले आहे। समिती नेतृत्व मधुजी रांगडाले, अध्यक्ष हसलाल भोंडे उपाध्यक्ष, मैदानी व्यवस्थापन राहुल ठाकरे, घडी मास्तर प्रशांत तुरकर, झेंडी मास्तर आणि राजू काळसरपे व्यवस्थापक, निर्णायक मंडळ प्रवीण बोपचे आणि आनंद बोपचे, समिती सदस्य व सहकार्य कमलाप्रसाद हरिणखेडे, मोहन मडावी, गोपीचंद मडावी, बबलू बघेले, कन्हैया बोपचे, राहुल बोपचे, श्रीराम मुनेश्वर, व्यंकटजी गायधने, उज्ज्वल शेंडे, आकाश बिसेन, आशिष बोपचे आणि अंकित बोपचे। गावकरी व दर्शकांचा मोठा प्रतिसाद। या उद्घाटन प्रसंगी तिगावसह परिसरातील इतर गावकरी, नागरिक, समितीचे अन्य सदस्य, बैलजोडी मालक, कातकरी आणि हजारो दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मैदानातील थरार पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती। थोडक्यात बातमी, तिगावचा हा भव्य शंकरपट सलग 3 दिवस चालणार आहे। उद्घाटन प्रसंगी बोलताना उद्घाटक अनिल बिसेन यांनी ग्रामीण क्रीडा परंपरा जोपासण्यासाठी अशा आयोजनांचे महत्त्व विशद केले। या पटासाठी पंचक्रोशीतील बैलगाडा शौकीनांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे।